तिचं तोंड तर गोड करायलाच पाहिजे. धैर्य प्लीज फोन उचला. धैर्य, बाबांनी खूप मोठा घोळ घालून ठेवलाय. धैर्य प्लीज फोन उचला. वाह, बेस्ट बेस्ट, एक नंबर. वंस, आता तुमची टर्न. तुम्ही भरवा भाऊजींना. अगं सावे, असं काय नुसतंच काय घास भरवतेस? जावई बापूंनी केवढं कौतुक करून तुला घास भरवला आणि तू नुसतंच घास भरवतेस. आता एक काम कर, छान पैकी उकाडा होऊन जाऊ दे. सावी, घे छान उखाणा, म्हणजे सगळ्यांना कळू दे आमची सून किती हुशार आहे ते. आता सगळे एवढं म्हणताच आहे तर होऊन जाऊ दे एक उखाणा. नाही, मला पण माझ्या बायकोच्या तोंडून माझं कौतुक ऐकू दे की. भांडण असू दे मिठाई एवढं, रुसवे फुगवे संपू दे क्षणात. भांडण असू दे मिठाई एवढं, रुसवे फुगवे संपू दे क्षणात. गोड होऊ दे संसार माझा, धैर्यरावांचा धरून हात. चला जेवायला सुरू करूयात. तुम्ही किती पण माझ्यावर चिडा, माझ्याकडे बघू नका, नाक मोरडा, पण तुम्ही माझ्याशी बोलल्याशिवाय मी काय तुमची पाठ सोडणार नाही. सावेच्या घरात एवढे रमलेत ना की साधा एक फोन सुद्धा उचलत नाहीये ते. इथे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय, त्याच काहीच नाही यांना.
या. बापरे, रोजच्या पेक्षा जास्त जेवण झालं आज. असं कसं? नाही, नाही, खूप छान झालंय जेवण बरं का. आवडलं ना? हो, खूप खूप. आम्हाला खूप बरं वाटलं खरं तर. अरे अनुराधा, बाहेरच बघ ना. हा आणते. काय आता आहेर वगैरे काही नको बरं का. आहेर वगैरे कशाला भाऊ. आमच्या धैर्याचं आणि सावीचं लग्न तुम्ही मान्य केलं. माझ्या धैर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार म्हणून शब्द दिलाय. याहून जास्त गिफ्ट मोठं काय असणार आमच्यासाठी सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतका छान पाहुणचार केलात, इतकं जेवू घातलं, हेच खूप आहे. हो, असं बोलून तुम्ही लाजवताय बघा आम्हाला. खरं तर या दोघांच्या लग्नातच आम्ही हे सगळं करायला पाहिजे होतं. तेव्हा जमलं नाही आम्हाला. त्यांचा मानपान, त्यांची हाऊसमूज काही करता नाही आलं. आता करू दे की जरा. अहो, काही नाही तर निदान आमच्या मनावरचं वज तरी हलकं होईल. अनुराधा, बाहेरच. हा आणते. तुम्ही बसा. हो. बसा. दीपा, औक्षणाचं बघ. हा हा आला. जेवण खरंच मनापासून आवडलं ना? अहो, खरंच सांगतेय, खूप छान झालं जेवण. आणलंस काय? हा. काय हो आहेर आणलाय? अहो, समोरच्याने केले त्याच्यापेक्षा अर्धा तरी थाट पाहिजे का नाही आपल्याकडे? काय हे सगळं. हम्म. यशस्वी व्हा. असू द्या, सुखी राहा.